नमस्कार मित्रांनो, आज संपूर्ण भारत एकच वाक्य बोलताना दिसत आहे. हिस्ट्री रिपीट केली, हिस्ट्री डिफीट केली. खरंच, ज्या टॅगलाईनला घेऊन भारताने आपल्या T20 वर्ल्ड कपचा कॅम्पेन सुरू केला होता, हीच टॅगलाईन आपल्या अष्टपैलू खेळाद्वारे एकतर्फी डॉमिनन्स दाखवत आज भारतीय संघाने सार्थकी लावली आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर मित्रांनो, मी मयूर मोरे पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी आपलं लाडकं चॅनल, ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार खास असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड कप विजयाचा रोडमॅप जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्या कोणत्या खेळाडूने कशा कशा प्रकारे खेळ केलेला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तरी हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळाने मिळत जाईल. त्याचसोबतच व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेअर करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, हा वर्ल्ड कप जिंकण्याची कहाणी कुण्या एका खेळाडूची नाही. आपल्या अष्टपैलू खेळाचा परिचय देणारा हार्दिक पांड्या असू द्यात, ज्याने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एक वेगळीच छाप सोडली होती. सोबतच अक्षर पटेलचे सेमीफायनल मधले ते 2 गेम चेंजर कॅच कोणी विसरू शकेल का? हॅरी ब्रुकचा उलट दिशेने धावत जात घेतलेला तो कॅच अविस्मरणीय होताच. सोबतच मोक्याच्या क्षणी भारतासाठी हवे असलेले विकेट काढून देण्याची त्याची शैली, त्याचं टीम मध्ये असलेलं महत्व वेळोवेळी पटवून देण्यासाठी काफी आहे. शिवम दुबेचा हार्ड हिटिंग अंदाज, ज्याने आपल्या आक्रमक बॅटिंग शैलीमुळे एका सोप्या स्कोरला नेहमीच एक अनअचिव्हेबल टार्गेट बनवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं. मित्रांनो, अर्षदीपची पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर मधली बॉलिंग असू द्यात किंवा सिलेक्शनचा दरवाजा तोडत आतमध्ये आलेल्या पॉकेट साईज डायनामो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशनची धुवाधार बॅटिंग असू द्या. मित्रांनो, ईशान किशनने पाकिस्तान विरुद्धची 40 चेंडू मागे 77 धावांची केलेली विस्फोटक फलंदाजी पाकिस्तानला लास आणि माज दोन्ही घालवण्यासाठी भाग पाडून गेली. मित्रांनो, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्याची बॅट शांत राहिली होती, अशा अभिषेकने देखील फायनलमध्ये 18 चेंडू मागे 52 धावांची खेळी करताना फायनलमध्ये सर्वात जलद 50 करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावरती केला. तिलक वर्माचे लहान पण मौल्यवान असे बॅटिंग मधले योगदान देखील विसरून चालणार नाही. मित्रांनो, सोबत विसरून चालणार नाही ते म्हणजे वरुण चक्रवर्तीचे बॉलिंग मधले परफॉर्मन्स. भले तो प्लेऑफ्स आणि नॉकआउट मध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु मौल्यवान विकेट काढून देण्यामध्ये त्याचं योगदान देखील तेवढंच महत्वाचं होतं. त्यासोबतच मिया भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सिराजचं देखील मोलाचं योगदान होतं. USA विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने घेतलेले ते 2 विकेट फार महत्वाचे ठरले होते. एक वेळी ज्याचं नाव T20 वर्ल्ड कपच्या यादीमध्ये नव्हतं, अशा वेळी त्याला सूर्यकुमार यादवचा कॉल येतो आणि वर्ल्ड कप मध्ये खेळण्यासाठी त्याला प्रचारण केले जाते. सिराजने फुटबॉल मॅच बघण्याची प्लॅनिंग तर केली होती, परंतु देवाने मात्र त्याच्यासाठी वर्ल्ड कपची स्क्रिप्ट लिहून ठेवली होती. तर मित्रांनो, या सर्व खेळाडूंचं या विजयामध्ये एक मोलाचं योगदान तर होतच, पण त्यांना साथ लाभली ती म्हणजे सपोर्ट स्टाफ आणि मेंटॉर्सची. मित्रांनो, हा विश्वचषकाचा विजय खरं तर एक कलेक्टिव्ह टीम एफर्टचं एक उत्तम उदाहरण आहे. तरीही काही विशेष खेळाडूंचं नाव घेणं इथे खरंच गरजेचं आहे. या विजयाचे 3 प्रमुख पिलर, ज्यांच्या खेळामुळे, डावपेचांमुळे आणि अद्वितीय कौशल्यांमुळे भारतासाठी हा विश्वचषक जिंकणं तुलनेने सोपं झालं. सर्वप्रथम बोलायचं झालं तर टीमचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव, ज्याने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा केल्या नसल्या तरीही USA विरुद्ध त्याची 49 चेंडू मागे 84 धावाची नाबाद खेळी कोणी विसरू शकणार नाही. कारण ही तीच खेळी होती जिने भारताला संपूर्ण जगासमोर एका लाजिरवाण्या पराभवापासून वाचवलं होतं. सूर्यकुमार यादवचे योग्य वेळी गेमचा पेस ओळखत योग्य तो निर्णय घेत भारताला अडचणीच्या सिच्युएशन मधून बाहेर काढण्याचं कौशल्य वाखाणण्याजोग्य होते. यामुळेच त्याने त्याच्या लिडरशिप क्वालिटीचा वापर करत भारताला T20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये असा पहिला देश बनवला ज्याने ही ट्रॉफी 3दा जिंकलेली आहे. सोबतच भारत हा असा पहिला देश बनलेला आहे ज्याने सलग 2 वेळा T20 विश्वचषक जिंकताना आपली ट्रॉफी रिटेन केलेली आहे. आणि सोबतच भारतीय संघ हा पहिला असा संघ बनलेला आहे ज्याने T20 विश्वचषक आपल्याच देशामध्ये जिंकण्याची किमया केलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे ही की भारताने हा भीमपराक्रम त्या मैदानावरती केलाय ज्या मैदानावरती काही वर्षापूर्वीच करोडो भारतीयांचे मन अशाच एका फायनलमध्ये तुटले होते. परंतु यावेळी भारतीय संघाने सूर्यादादाच्या कॅप्टन्सीमध्ये एक गोष्ट नक्की सुनिश्चित केली, जर तुमचा खेळ हा अव्वल दर्जाचा असेल तर मग कोणतेही मैदान असू द्यात किंवा कशाही प्रकारची खेळपट्टी असू द्यात, तुमचा भूतकाळातला पराभव वर्तमानातल्या मेहनतीसमोर झुकतोच. सेमीफायनलचा सामना, भारताने 253 धावांचं अजस्त्र आव्हान देऊनही हाती आला मात्र फक्त 7 धावांनी विजय. दोन्ही संघांनी मिळून तब्बल 499 धावा एका सामन्यामध्ये केल्या. खेळपट्टी एवढी सपाट जणू काही गोलंदाजांसाठी गर्दनकाळ. गोलंदाजी करायला येणारा प्रत्येक दुसरा गोलंदाज वाचण्याच्या प्रयत्नांमध्येही महागडा ठरत होता. अशा सपाट पिचवरही हा पठ्ठ्या 4 षटकामागे 8.2च्या इकॉनॉमीने फक्त आणि फक्त 33 धावा देत इंग्लंडच्या फलंदाजांसाठी न सुटलेलं कोडं बनून राहिला. म्हणूनच सूर्यदादाने
ह्याला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नॅशनल ट्रेजर म्हणून संबोधलं तेव्हा कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. अशा द ग्रेटेस्ट मॉडर्न डे लेजेंड आणि आउटक्लास फास्ट बॉलर असलेल्या जसप्रीत बुमराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सामने बदलत गेले, विरोधी टीम बदलत गेल्या, परंतु कायम राहिला तो म्हणजे बुमराचा क्लास, अचूक टप्पा आणि भेदक यॉर्कर. संपूर्ण विश्वचषकामध्ये 8 सामन्यामध्ये बुमराने 14 विकेट घेत 6.21च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. मित्रांनो, भारतासारख्या फ्लॅट पिचवरती 6.21च्या सरासरीने धावा देणं म्हणजे एखाद्या जादूगाराने जादू करावी असंच काहीच आहे. म्हणूनच मित्रांनो, बोलावंच वाटते, जसी तेरे जैसा कोई नाही. सतत टीम मधून आत बाहेर होणे, एका सेटल प्लेसवरती कधीच बॅटिंग करायला न मिळणे, शुभमन गिल सारख्या यंगस्टरसाठी मेहनतीने तयार केलेला ओपनिंगचा स्लॉट एकेकाळी सोडावा लागणे आणि त्यानंतर चक्क टीम मधून बाहेर जाण्याची वेळ देखील येणं, न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये न विसरता येणारा असा डाऊनफॉल अनुभवणं आणि ह्या सर्वांमुळेच T20 वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळते की नाही ह्याची शाश्वती देखील नसणे, असे सर्व काही मनाविरुद्ध जात असतानाच वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म बिघडला. त्याच्या बॅटमधून रन येणं थांबलं. अशातच पुन्हा एकदा या पठ्ठ्याला प्राचारण करण्यात आलं. वेल सेटल असलेल्या ईशान किशनला 3 नंबरला पाठवत विश्वचषकाच्या मध्यावरती या पठ्ठ्याला एक संधी देण्यात आली. त्याने ही संधी नुसती स्वीकारली नाही, तर या संधीचं सोनं करताना व्हर्च्युअल क्वार्टर फायनल बनलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यामध्ये रनचेस करत असताना नाबाद 97 धावांची खेळी केली. सेमीफायनलमध्ये पुढे इंग्लंड विरुद्ध 89 धावाची आलेली खेळी त्याचा कॅरेक्टर शो करून गेली. आतापर्यंत 2 महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये 2 मोठ्या खेळी करत असतानाच त्याने भारताला विजय तर मिळवून दिला होता, परंतु कुठेतरी मोठ्या सामन्यांमध्ये शतक झळकवण्याचा चान्स तो मिस करून बसला होता. अशातच फायनलमध्ये जेव्हा न्यूझीलंड विरुद्ध त्याने एक आक्रमक सुरुवात केली आणि झटपट आपलं अर्धशतक पूर्ण केलं, अशा वेळी वाटत होतं की हा कुठे ना कुठे आज तरी शतक पूर्ण करेल. परंतु आजही टीमसाठी निस्वार्थ खेळ खेळण्याच्या उद्देशाने त्याने जी फटकेबाजी केली ती बघण्यासारखी होती. असाच एक फटका मारत असतानाच तो बाद झाला आणि इथेही 89 धावांची एक विस्फोटक फलंदाजी करत त्याने न्यूझीलंडला वर्ल्ड कपच्या फायनलमधून पहिल्याच इनिंगमध्ये जवळजवळ बाहेर करून टाकलं होतं. 3 सलग सामन्यांमध्ये 3 मोठ्या इनिंग खेळत भारताला विश्वविजेता बनवण्यामध्ये ज्याने सर्वात मोठा वाटा उचलला तोच ठरला या विश्वचषकाचा मालिकावीर. एव्हाना तुम्ही ओळखलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. येस, नन अदर दॅन वन अँड ओनली संजू सॅमसन. म्हणूनच गॉड्स प्लॅन म्हणणाऱ्या रिंकू सिंगचे हे शब्द आज संजू सॅमसनसाठी तंतोतंत खरे ठरल्याचे दिसून येते. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये संजू सॅमसन ज्या संधीची वाट पाहत होता, 2024च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला एकही सामना खेळता आला नव्हता आणि एवढंच काय तर या वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो मुकला होता. अशातच जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने ती दोन्ही हाताने कबूल करत तिचं सोनं करून दाखवलं. मित्रांनो, संजूने या वर्ल्ड कप मधल्या 5 सामन्यांमध्ये 80चा एव्हरेज आणि 200च्या सरासरीने तब्बल 321 धावा ठोकत मागची राहिलेली सर्व कसर भरून काढली. मित्रांनो, संजू सेमीफायनल आणि फायनलमध्ये आरामात शतक झळकावू शकला असता, परंतु त्याने इंडिव्हिज्युअल माइलस्टोन पुढे टीमचं हिट ठेवत आक्रमक खेळी केली. खरंच संजू, तुझ्या शौर्याला सलाम आहे. शेवटी मित्रांनो, भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकत जो विश्वविक्रम केलेला आहे, ह्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.